मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। चला आज आपण आहे ना एक साधी पिशवी शिवूया। त्याच्याबद्दल बघा, हे जे कापड घेतला आणि त्याची अशी वरून एक फोल्ड करून घेतली वरच्या बाजूने। आज आपण साधी पिशवी बनवणार आहे। साधी पिशवी बनवण्यासाठी बघा 14 बाय 14 किंवा 14 बाय 15 असा हा कापड आहे। आणि मी अस्तर घेतलाय, तुम्ही अस्तर नाही घेतलं तरी चालेल, कापड जाड असेल तर। बघा आता वरच्या साईडने आपण दोन्ही कपडे फोल्ड करून घेऊ। अस्तर नाही लावलं तरी चालेल, कापड जाड असलं तर। मी अस्तर लावलेलं आहे। असा कापड फोल्ड केला की दोन्ही साईडने बघा, दाखवते मी कशा पद्धतीने होते ते बघा। हे पण असं वरून जोडून घेतलं आणि दुसरी पण साईज तशीच तयार करते, कारण हे दोन कापड आहे आपले चौकोनी आणि साधी पिशवी एकदम शिवायची आपल्याला। बस आता हे दोन कापड झाले ना, तर एकामेकावर अशा अस्तरचा भाग वरून आणि पिशवीचा भाग खालून असं करून आपल्याला तिन्ही साईडने शिलाई घ्यायची आहे, दोन साईडनं आणि एक खालच्या साईडनं। आणि अशी तयार होते आपली सोप्या पद्धतीने पिशवी। मग फक्त नाडेच लावायचे राहते, कारण याच्यावर तीन साईडनं शिलाई येतात बघा या पद्धतीने। आणि वरून नाडे लावले की मग आपली पिशवी तयार होणार आहे। या पद्धतीने शिलाई दोन दोन मारल्यानंतर पिशवी उसवणार नाही। आणि नाडे लावून घेतले की नाड्यावर थोड्याशा जास्त शिलाई मारायच्या। हे चौकोनी पिशवी खूप साधी आणि सिंपल असते, पण त्याला पण सुद्धा आपण कोपऱ्यामध्ये जर थोडं दाबलं ना तर वेगळा आकार थोडा येते आणि छान दिसते। ते पण त्या पद्धतीने पिशवी झाल्यावर मी दाखवते। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। खूप सोप्या पद्धतीची पिशवी आहे आणि वेगवेगळ्या पिशव्या मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे आता, आणि लवकरच दाखवणार आहे। आज थोडंसंच काम झालं, तेवढंच मी दाखवायचा प्रयत्न केला आहे। ही पिशवी शिवायला खूप साधी सोपी असते। मी अस्तर लावलं, तुम्ही अस्तर नाही लावलं तरी चालेल। इथे एक शिलाई मारायची, इथे आणि एक इथे, बस तीनच शिलाई मारावं लागते। आणि आता नाडे लावून घेऊ। शिलाई दोन दोन मारा आणि कापड चांगला वापरा जास्त टिकण्यासाठी। चला तर आता नाडे लावून घेऊया। बघा या पद्धतीने नाडे तयार केलेले आहे आणि नाडे आता लावून घ्यायचे आपल्याला पिशवीला। नाडे लावताना सुद्धा दोन दोन शिलाई मारल्या तर नाडे निघणार नाही। आणि ही सिंपल पिशवी आपल्याजवळ असली ना, कुठेही बाहेर गेलं पर्समध्ये जरी ठेवली ना तर आपल्याला हे खूप कामात येईल। आणि खूप छान घरच्या घरी आपण अशा वस्तू बनवू शकतो, आपला छंद जोपासू शकतो। तुम्हालाही आवड असेल ना, नक्की करून बघा। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला बघायला मिळेल का मला सांगा, मग मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करते। मला ज्या पद्धतीने येतील त्या दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आणि माझा छंद पण जोपासला जाईल। तसंही मी काही ना काही दुपारी शिवतेच, कारण दररोज शिवलं तेव्हाच आपल्या मग शिलाईचा हातसुद्धा साफ होते आणि मशीन पण चालू राहते तर चांगली असते। बघा या पद्धतीने दोन्ही मी इथं नाडे जोडून घेत आहे सिंपलच पद्धतीने। या पद्धतीने एक दोन शिलाई याच्यावर मारून घेते। या मशीनची पण शिलाई खूप छान येते, म्हणजे अशी शिलाई पक्की वाटली मला। आधीची माझी मशीन होती त्याच्यापेक्षा, त्याच्यामुळं एक शिलाईपेक्षा दोन तर मारतेच मी, पण एक मारली तरी मला असं छान वाटली, म्हणजे लवकर निघत नाही ती उसवायला गेलं तर, कधी चुकलं तर आपलं। म्हणूनच थोडं बघून मारली तरीच बरं होते। तशी जाडी बारीक शिलाई आपण करू शकतो आहे त्याच्यावर आहे, पण ही थोडीशी बारीक घेतलेली होती मी। या पद्धतीने बघा नाडे पण लावून झाले। बघा किती सोप्या पद्धतीने ही पिशवी होती। ही पिशवी तर कोणी शिवू शकते, पण एकदा आपण अशा पद्धतीने शिवत राहिलं ना तर आपले शिवण खूप छान येते। आणि जशी फिनिशिंग यायला पाहिजे शिवणामध्ये। मलाही कधी कधी घाई खूप करते मी, तर थोडंफार होते कधी कधी, पण मी पण आता प्रयत्न करत असे चांगलं फिनिशिंग येण्यासाठी। या पद्धतीने बघा आपलं सर्व आता शिवून झालेलं आहे। आणि कोपरे असे दाबते, दोन्ही साईडनं थोडे थोडे कोपरे दाबून घ्या। खालच्या साईडनं तुम्ही माप घेऊन कापले तरी चालेल, छान होईल। बघा या पद्धतीने दोन्ही साईडचे कोपरे मी दाबले खालच्या साईडनं, म्हणजे पिशवीला छान। थोडा आवाज बंद कर। बघा या पद्धतीने आपली सिंपल आणि सुंदर पिशवी झालेली आहे। अशीच आपण लहान मोठी करू शकतो, कारण या शिलाईला फक्त आपण दोन साईडनं शिलाई दिली आहे। आणि इथे बघा, आणि खाली पण एक शिलाई मारली, पण इथं बघा असे कोण दाबल्यामुळे याला खूप छान असा आकार आलेला आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर ही आपली पिशवी दिसत आहे। सिंपल आहे शिवायला। या पद्धतीने नक्की शिवून बघा। आणि आपण कुठेही जात असलं ना, पर्समध्ये अशी एखादी पिशवी ठेवली ना, तर वेळेवर काही घ्यायचं होतं तर आपल्याला प्लास्टिकची पिशवी घ्यायचं काम पडत नाही। आणि आपली अशी एखादी पिशवी फोल्ड करून पर्समध्ये नक्की ठेवा। खूप छान झालेली आपली पिशवी।